गुरुवारी रात्री 12 ते पहाटे 3च्या दरम्यान सातारा शहरातील तालीम संघ मैदान परिसरात पार्किंग केलेल्या एका पिकअप टेम्पोला अचानक आग लागल्याची घटना समोर आली आहे। पहाटे रस्त्यावरून जाणाऱ्या एका जागरूक नागरिकाने तात्काळ अग्निशामक दलाला फोन करून घटनेची माहिती दिली। माहिती मिळताच अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळवले। मात्र तोपर्यंत संबंधित पिकअप टेम्पो पूर्णपणे जळून खाक झाला होता। या घटनेनंतर टेम्पो मालकांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे। ही घटना अपघात आहे की घातपात याबाबत टेम्पो मालकांनी शंका व्यक्त केली असून पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून दोषी आढळल्यास संबंधितावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। मी हुसेन उस्मान शेख ही जवळजवळ 10 वर्ष झाली तालीम संघावर राहतो आणि माझी गाडी माझ्या घराच्या समोर पार्किंग असते आणि कुणी रात्री 3-4 वाजता गाडी माझी पेटवून दिली। माझ्या गाडीचं बरेचसं नुकसान झाले, 1.5 लाख रुपयाचं नुकसान झाले, पूर्ण गाडी जळून खाक झालेली आहे। तर पोलिसांनी याचा सर तपास करावा आणि मला न्याय मिळावा। तुम्हाला वाटतंय का याच्यामध्ये कोणी घातपात केल्याची शक्यता वाटते का? असं काही कोणावर डाऊट घेऊ शकत नाही, कारण आपण सगळ्याशी मिसळून असतो इथे। असं आपलं काही एक कोणाशी वैरत्व किंवा असं शत्रुत्व असं काही नाही आहे। आता तुम्ही पोलिसात तक्रार दिली? आत्ता मी जवळजवळ आत्ता एक 10 मिनिटापूर्वी NC दाखल करून आलो। आता त्यांनी माझा काहीतरी विचार करावा। मग आता काय पोलिसांकडनं काय तुमची अपेक्षा? अपेक्षा हीच आहे की जे कोण असेल त्याचं तपास करून त्याचा सोक्षमोक्ष करावा। ही गाडी जी तरकारीवर वापरतो आणि हा माझा तरकारीचा व्यवसाय आहे आणि सगळं माझं निर्उदार ह्याच्यावरच आहे आणि ह्याने जेणे कोणी काही याचं केलं असेल पोलिसांनी याचं लवकरात लवकर सोक्षमोक्ष करून याचा मार्ग काढावा, कारण माझं सगळं याच्यावर अवलंबून आहे आणि ह्या गाडीवर मी तरकारी सप्लाय करतो, किरकोळ तरकारी विकतो। बस माझी नम्र विनंती एवढीच की डिपार्टमेंटने याचा लवकरात लवकर तपास लावावा।